कुंभ राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार कुंभ राशीच्या सर्व व्यक्तींनो, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते जिथे दोनच पर्याय असतात, जुन्या भिंतींमध्ये अडकून राहायची की नव्या शक्यतांकडे धाडसाने पाऊल टाकायचे। ऑगस्ट 2026 हा महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अशाच एका महत्त्वाच्या वळणाचा संकेत देत आहे। हा महिना फक्त दिवस बदलणार नाही, तर तुमच्या विचारांचा, निर्णयांचा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनाचाही बदल घडवू शकतो। कुंभ राशीची सर्वात मोठी ओळख म्हणजे ती काळाच्या पुढे विचार करणारी रास आहे। ज्या गोष्टी इतरांना आज अशक्य वाटतात त्या गोष्टींची कल्पना कुंभ राशीच्या व्यक्ती आधीच करत असतो। तुम्ही गर्दीचा पाठलाग करणाऱ्यांपैकी नाही, तर स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्यांपैकी आहात। पण अनेकदा हीच वेगळी विचारसरणी तुम्हाला एकटेपणाची जाणीव करून देते। लोक तुमचे विचार लगेच समजून घेत नाहीत। काही वेळा तुमच्या शांततेचा गैरसमज होतो, तर काही वेळा तुमच्या स्वप्नांना अवास्तव्य म्हटले जाते। पण लक्षात ठेवा, जग बदलणाऱ्या प्रत्येक कल्पनेची सुरुवात एकेकाळी अशक्य वाटणाऱ्या विचारापासूनच झाली होती। गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टींचा शांतपणे विचार केला असेल, काही निर्णय पुढे ढकलले असतील, काही लोकांपासून अंतर ठेवले असेल किंवा स्वतःच्या आयुष्याचा अर्थ नव्याने शोधण्याचा प्रयत्न केला असेल। कदाचित तुम्हाला असेही वाटले असेल की मी एवढे प्रयत्न करूनही योग्य परिणाम का दिसत नाहीत। पण निसर्ग आपल्याला शिकवतो की प्रत्येक ऋतूला त्याची वेळ असते। फुलाला उमलण्यासाठी, फळाला पिकण्यासाठी आणि नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो। त्याचप्रमाणे तुमच्या प्रयत्नांनाही योग्य वेळ मिळणार आहे। ऑगस्ट 2026 हा महिना तुम्हाला एक अतिशय सुंदर संदेश देतो। तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी क्रांती बाहेर नव्हे, तर तुमच्या विचारांमध्ये घडणार आहे। ज्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दलची मर्यादा, समज बदलाल, त्या दिवशी तुमच्या संधींचे विश्वही विस्तारू लागेल। कुंभ राशीचा स्वामी शनी मानला जातो आणि आधुनिक ज्योतिषात या राशीचा संबंध नवकल्पना, दूरदृष्टी आणि परिवर्तनाशी जोडला जातो। त्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल अचानक येत नाहीत, ते हळूहळू तयार होतात आणि मग एक दिवस सर्वांना स्पष्ट दिसू लागतात। जर गेल्या काही काळात तुम्हाला वाटत असेल की काहीच घडत नाही, तर कदाचित पायाभरणी सुरू आहे। मजबूत इमारत उभारण्यापूर्वी पाया दिसत नाही, पण त्याशिवाय उंची मिळत नाही। या महिन्यात तुमच्या आयुष्यात एखादी नवी कल्पना, एखादा प्रेरणादायी माणूस, एखादी संधी किंवा एखादा छोटासा निर्णय भविष्यात मोठा परिणाम देऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही नव्या शक्यतेकडे हे माझ्याने होणार नाही असे म्हणण्याऐवजी मी प्रयत्न करू पाहतो या दृष्टीने पहा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अनेकदा इतरांच्या समस्यांचे उत्तर शोधता, पण स्वतःच्या मनातील प्रश्नाकडे दुर्लक्ष करता। ऑगस्ट महिना तुम्हाला स्वतःशी संवाद साधण्याची संधी देऊ शकतो। स्वतःला विचारा, मी खरोखर ज्या आयुष्याचे स्वप्न पाहतो त्या दिशेने चालत आहे का? या एका प्रश्नाचे उत्तर तुमच्या पुढील अनेक निर्णयांची दिशा ठरवू शकते। दररोज सकाळी स्वतःला हा संकल्प सांगा, मी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो। माझ्या आयुष्यात योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य वेळ आकर्षित होत आहे। मी भीती नव्हे तर विश्वास निवडतो, मी शंका नव्हे तर कृती निवडतो। माझे भविष्य माझ्या आजच्या योग्य निर्णयांनी घडत आहे। लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आकाशात उडणारा पक्षी वाऱ्याला थांबवत नाही, तो त्याच वाऱ्याचा उपयोग अधिक उंच जाण्यासाठी करतो। त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अडचणी तुम्हाला थांबवण्यासाठी नाहीत, तर अधिक सक्षम बनवण्यासाठी आलेल्या असू शकतात। कुंभ राशीच्या व्यक्तींनो, या संपूर्ण महिन्याचे राशी भविष्य ऐकल्यानंतर आता शेवटी एक महत्त्वाचा संदेश मनात ठेवा। ग्रह आपल्याला दिशा दाखवू शकतात। काही काळ अनुकूल किंवा प्रतिकूल वाटू शकतो, पण आपल्या आयुष्याचा पाया आपल्या विचारांवर, कृतीवर, संयमावर आणि योग्य निर्णयांवर उभा राहतो। म्हणून ऑगस्ट 2026 कडे केवळ भविष्य जाणून घेण्याचा महिना म्हणून पाहू नका, तर स्वतःला अधिक सक्षम, अधिक शांत आणि अधिक सकारात्मक बनवण्याची संधी म्हणून स्वीकारा। कुंभ राशीचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे असते। तुम्ही अनेकदा गर्दीपेक्षा वेगळा विचार करता। जे इतरांना आज दिसत नाही त्याची चाहूल तुम्हाला आधी लागते, पण प्रत्येक वेगळ्या विचाराला सुरुवातीला विरोध सहन करावा लागतो। म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात काही लोकांनी तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले असतील, तुमच्या स्वप्नांची थट्टा केली असेल किंवा तुमच्या क्षमतेवर शंका घेतली असेल, तरी त्या गोष्टी मनावर घेऊ नका। इतिहासात प्रत्येक मोठी कल्पना सुरुवातीला अशक्यच वाटली होती। एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्व प्रत्येकाला संधी देते, पण त्या संधी ओळखण्यासाठी मन तयार असणे आवश्यक असते। जर मन सतत भीती, शंका आणि नकारात्मक विचारांनी भरलेले असेल, तर समोर आलेली चांगली संधीही आपल्याला दिसत नाही। पण जेव्हा मन आशेने भरलेले असते, तेव्हा अगदी छोट्या संधींमध्येही मोठे भविष्य दिसू लागते।
या महिन्यात स्वतःशी एक नवीन करार करा. भूतकाळात जे झाले त्याबद्दल पश्चाताप करत बसू नका. भविष्याची अनावश्यक चिंता करत बसू नका, कारण भूतकाळ बदलत नाही आणि भविष्य अजूनही आलेले नाही. तुमच्या हातात फक्त आजचा दिवस आहे. आज तुम्ही जो विचार कराल, आज तुम्ही जी कृती कराल आणि आज तुम्ही जो निर्णय घ्याल, तोच उद्याच्या भविष्याचा पाया बनेल. अनेक वेळा तुम्हाला असे वाटले असेल की इतर लोक तुमच्यापेक्षा खूप पुढे गेले आहेत, पण तुलना करणे थांबवा. आकाशातील प्रत्येक तारा वेगवेगळ्या वेळी चमकतो. सूर्योदय आणि चंद्रप्रकाश दोघांचाही वेळ वेगळा असतो. त्याचप्रमाणे वेळेशी तुमची वेळेची तुलना करू नका. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळीच घडेल. सकारात्मक विचार महत्त्वाचे असले तरी तेवढ्यानेच परिणाम मिळत नाहीत. सकारात्मक विचार मनाला दिशा देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि संधींकडे लक्ष देण्यास मदत करतात. पण त्यासोबतच सातत्यपूर्ण कृती, मेहनत आणि योग्य निर्णय यांची जोड आवश्यक असते. श्रद्धा आणि प्रयत्न यांचा समतोल राखला तर आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता नक्की वाढते. या महिन्यात प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी सक्षम आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव मला योग्य दिशेने घेऊन जात आहे. मी माझ्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहीन. योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य संधी माझ्या जीवनात येतील आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तयार आहे. हे वाक्य फक्त बोलू नका, ते तुमच्या वागण्यातही दिसू द्या. कृतज्ञतेची सवय लावा. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखा. चांगले आरोग्य, कुटुंब, मित्र, शिकण्याची संधी, नवीन दिवस या प्रत्येक गोष्टीबद्दल मनापासून आभार माना. कृतज्ञ मन अधिक शांत राहते आणि शांत मन अधिक योग्य निर्णय घेते. जर एखादे दार बंद झाले तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपला असा होत नाही. कदाचित दुसरे अधिक योग्य दार उघडण्यासाठी ती वेळ आवश्यक असेल. त्यामुळे प्रत्येक नकाराला अपयश समजू नका. काही नकार आपल्याला चुकीच्या मार्गापासून वाचवतात. या महिन्यात तुमच्या विचारांची विशेष काळजी घ्या, कारण विचारांपासून भावना तयार होतात, भावनांपासून कृती तयार होते आणि कृतीतून परिणाम निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरुवात आशेने करा आणि प्रत्येक दिवसाचा शेवट कृतज्ञतेने करा. लक्षात ठेवा, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक दगड हटवावा लागत नाही, ती त्यातून मार्ग शोधते. त्याचप्रमाणे आयुष्यात प्रत्येक अडचणीशी संघर्ष करण्यापेक्षा काही वेळा योग्य दिशा निवडणे अधिक महत्त्वाचे असते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जगातली सर्वात मोठी शक्ती बाहेर नसते, ती तुमच्या मनामध्ये असते. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा तो अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचाही प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्यालाच नवीन संधी मिळतात. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आकाशात उडणारा गरुड वादळ थांबण्याची वाट पाहत नाही. तो त्याच वादळातील वाऱ्यांचा उपयोग आणखी उंच झेप घेण्यासाठी करतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अडचणी तुम्हाला खाली खेचण्यासाठी नाहीत, त्या तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणी आणि अधिक धैर्यवान बनवण्यासाठी आलेल्या असू शकतात. म्हणून कुंभ राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 महिना विश्वास, संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा महिना बनवा. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा, योग्य लोकांची साथ जपा, मनात आशा ठेवा आणि कृती करत राहा, कारण योग्य वेळ आल्यावर तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळू शकते. ईश्वर तुमच्या जीवनात आनंद, समाधान, मानसिक शांतता आणि योग्य संधींचा वर्षाव करो. भगवान शनिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. ऑगस्ट 2026 महिना तुमच्या आयुष्यात नवीन दिशा, नवीन आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात घेऊन येऊ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.